नमस्कार. स्वराज्याचा बुलंद आवाज टी बुलंद सेना नंबर 1मध्ये आपलं स्वागत आहे. आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेले राकेशजी निर्मल आणि सन्माननीय आठवले दरेगावचे शेतकरी उपस्थित आहेत. दोघांना महाराष्ट्र शासनाच्या संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. याकरता जिल्हा कृषी अधिकारी याशिवाय जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकमंत्री असलेले पंकजा मुंडे यांच्याकडेच ते खातं आहे पशुसंवर्धन विभागाचं. तर त्यासंबंधी ज्या योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत त्यांना लाभ झाला पाहिजे अशी त्यांची धारणा आहे. जालना लोकसभेचे नेते बुलंद सेनेचे मुख्य संपादक बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोषजी कोलेपडे यांनी सामाजिक कार्यकर्ते राकेशजी निर्मल यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला याच्यात मदत करू. त्याचसोबत सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आठवले यांनाही मदत आपण करायचा प्रयत्न करू असं त्यांना सांगितलेलं आहे. आपण दोन्ही मान्यवरांना आपण या ठिकाणी शेतामध्ये बसलेलो आहोत आणि बेथलम या गावामध्ये सन्माननीय राकेशजी निर्मल यांच्या शेतात आहोत. राकेशजी, कसं काय तुमची शेती वगैरे? शेती चांगली आहे, पण आता रोजगारांचा प्रश्न कसा आहे? फार बिकट आहे. कारण आमच्या गावाला हां. गेल्या 50 वर्षापासून कुठल्याही योजनेचा लाभ मिळतच नाही. कारण आमच्या गावाभोवती लाल आळा घातलेला आहे असे अधिकारी सांगतात. म्हणून आमच्या गावामध्ये 450 एकर गावठाण थोडं दाखवता का? थोडी दाखवता शेती थोडी. चला ना 2 मिनिटं. अंधारात चालता का? हां, चला उजाडच आहे अजून. चला ही इकडं त्यांच्या इथं बकऱ्या पण आहे काही. तुमचे सालदाराचे वाटते ना? नाही, पाहुण्याचे आहे. अरे ते आमचे दाजी ते अच्छा, पाहुण्याचे. पाहुण्याचे. अच्छा, माफ करा बरं का, माहीत नाही काही. ओके. हे हे असे आमचे उजाड पडली पहा जमीन. अच्छा. विहीर नाही, बोर नाही, हां. हे बस उजाड जमीन पडलेली आहे. अच्छा, थोडं दाखवा शेतीबद्दल. चला. स्वराज्याचा बुलंद आवाज टी बुलंद सेना लाईव्ह आपण दाखवत आहोत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी हा शेतकऱ्यांचा व्हिडिओ पाहावा नक्की. जालना तालुक्यातील बेथलम गावातली ही बिकट परिस्थिती महाराष्ट्र शासनासमोर आपण मांडत आहोत. पत्रकार असलेले राकेश निर्मल हे स्वतः पत्रकार आहेत, पण आज कोणत्या बिकट अवस्थेत जीवन जगतायत हे सत्य आम्ही मांडण्याचा प्रयत्न टी बुलंद सेनेवर करत आहोत. जालना लोकसभेचे नेते संतोष कोलेपडे आणि टी बुलंद सेनेची टीम बेथलम गावामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी राकेशजी निर्मल यांच्यासोबत संवाद साधते. निर्मलजी, तुम्हाला टी बुलंद सेनेकडून आणि बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कोलेपडे यांच्याकडून काय अपेक्षा न्याय मिळवून घेण्याची? आम्हाला हीच अपेक्षा आहे की आमची मागणी व अपेक्षा जी आहे ती ताई पंकजा मुंडे यांच्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून बेथलम गावासाठी न्याय मिळेल. कारण त्या गावाची अशी समस्या आहे आमच्या की 450 एकर जमीन हे गावठाण असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना सातबारा नसल्यामुळे तिच्याच प्रॉपर्टी असल्यामुळे कोणालाही काही योजनेचा लाभ घेता येत नाही. ना कोणाच्या शेतामध्ये विहीर आहे ना बोर आहे. त्याच्यामुळे ते केवळ पाऊस जो पडतो त्याच्यावर जे उत्पन्न निघतं त्यावर त्यांचं भागतं. नाही तर मग ते मोलमजुरी इतक्या जमिनी असून एक एकर 4-4, 5-5 एकर जमीन असून सुद्धा त्यांना रोजगारासाठी नाक्यावर जावं लागतं, भटकंती करावं लागते, बिगारी काम करतात, ऊसतोडीला जातात, असे काम करतात. तर शासनाने या गावाकडे लक्ष द्यावं आणि गोरगरीब मधल्या काळामध्ये दुष्काळ हटवू, माणूस जगवू हे ब्रीज वाक्य घेऊन मानवी हक्काचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले एकनाथ आवाड साहेबांनी एक अभियान राबविला होता, ज्याच्यामध्ये आता कल्पना त्रिभुवन ज्या सामाजिक कार्यकर्त्या त्या आता ॲडव्होकेट झाल्यात. त्या टायमिंगला त्या राज्य निमंत्रक होत्या, तर त्यांनी ते सुद्धा अभियान राबविलं होतं. त्या अभियानातून तुम्ही सुद्धा सहभाग घेतला होता. पण आज चांगल्या प्रकारे वातावरण असून सुद्धा दुष्काळासारखी परिस्थिती तुमच्या शेतामध्ये आहे. हो ना, योजनेचा लाभच मिळत नाही ना. अच्छा, त्यामुळे ती अवस्था निर्माण झालेली आहे. अच्छा, बरं. मग आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री पंकजा मुंडे, जालना विधानसभेचे आमदार सन्माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, संबंधित हे तर सगळे शासनामध्ये सत्तेत बसलेले लोक आहेत. यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? त्यांनी गावाचा सर्वे करावा, गावाला प्रत्यक्ष भेट द्यावी आणि ऑफिस प्रत्येक डिपार्टमेंटला बेथलम गावासाठी
किती लोकांना योजनेचा फायदा देण्यात आला हं, गेल्या 20, 25, 30 वर्षात, हं, त्याची यादी मागवावी. हं, म्हणजे त्याच्यात तुम्हाला साफ दिसेल हं, की या गावाला कुठलाच फायदा झालेला नाही म्हणून हं. आता शेतकऱ्यांना. एक सन्माननीय आठवले नावाचे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते दरेगावचे आहेत. तर पंकजा मुंडे यांच्या योजनाच्या ज्या पशुसंवर्धन विभागाची योजना आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी सचिन आठवले. कोले साहेबांनी आमच्या गावाला भेट दिली होती. इथं बेथेल शिवारामध्ये ते आले होते आणि दरेगावलाही भेट दिली परत. हो, दरेगावला पण त्यांनी भेट दिली होती. हं, पण साहजिकच आमच्या बेथेल शिवारामध्ये त्यांची भेट झाली होती हं, आणि आम्ही आमचे स्वतःचे प्रश्न आम्ही त्यांच्याकडे मांडलेत. हं, ते रोजगारासंदर्भाचे आहेत. हं, रोजगार म्हणजे आता सध्या बेकारीची समस्या फार वाढलेली आहे साहेब. हं, तर आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हं, ज्या योजना आहेत पशुसंवर्धनमध्ये, हं, त्या यशस्वीपणे राबवण्यात आल्या पाहिजे हं. आणि आम्हाला रोजगारासंबंधी थोडा दिलासा मिळाला पाहिजे. म्हणजे ती आम्ही योजनेचा पाठपुरावा जर करायला गेलो तर अपेक्षित आम्हाला न्याय मिळत नाही अच्छा. आणि त्या योजनेचा पाठपुरावा करण्यात फार विलंब होतो हं. आणि ती योजना ठीक आहे. आपण यासाठी जालना तहसीलदार संबंधित आणि बदनापूरचे तहसीलदार, SDM, कृषी विभागाचे अधिकारी, सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब जे आमदार आहेत त्यांच्या मध्यस्थीने तुम्हाला योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम करू. पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊ आणि यासाठी पुढाकार घेऊ. सन्माननीय राकेशजी निर्मल, तुमचे सन्माननीय संतोषजी कोल्हे पाटील जे बुलंद सेनेचे पक्षप्रमुख आहे, आज महायुती सरकारमध्ये त्यांचं एक वजन आहे, वजनदार नेते आहेत. तुम्हाला वाटतं का ते तुम्हाला न्याय मिळवून देतील? बिलकुल. कारण कारण कोल्हे आज पाटील हे गोरगरिबासाठी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना न्याय मिळवून देतात. तर आम्हालाही वाटतं की आम्हालाही न्याय मिळवून देतील अशी अच्छा. आमची काय अपेक्षा तुमचा आहे. त्यांचा कसा संपर्क आला? कोल्हे पाटील आणि आम्ही गेल्या 25 वर्षापासून मित्र आहोत. हं, कारण मी सुद्धा पत्रकारितेत होतो, ते सुद्धा पत्रकारितेत होते. हं. तेव्हापासून आमचा संबंध गायरान होता. हक्काचे पण नेते म्हणतात ते. मानवी हक्क अभियानमध्ये सुद्धा त्यांनी गायरानाच्या संदर्भात काम केलेलं आहे. हं, उपोषणला बसलेले आहे ते हं. 2-2 महिने हं, हं. आणि लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. हे होते राकेशजी निर्मल आणि आठवलेजी यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलेलं आहे. संध्याकाळचे 7 झालेले आहेत. रात्रीचा चंद्र निघण्याच्या मार्गावर आहेत आणि जालना तालुक्यातल्या बिकट शेतकऱ्यांची ही अवस्था आपण TV न्यूजवर दाखवलेली आहेत. महाराष्ट्राच्या पंकजा मुंडे ज्या संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री आहेत, जालन्याच्या पालकमंत्री आहे. आशा करूया निर्मलसारखे आणि आठवलेसारखे कार्यकर्ते जे शेतकरी आहेत, उदरनिर्वाहासाठी आपली उपजीविका साध्य करण्यासाठी जीविका म्हणून काम करतायत, भागवतात, त्यांना ते मदत करतील आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये भेटली तर महायुतीचा विचार लोकांमध्ये जाईल. नाही तर एकीकडे म्हणायचं सत्ता आमच्याकडे आहे पण शेतकऱ्याला न्यायच भेटत नसेल, मग ती सत्ता काय कामाची? स्वराज्याचा बुलंद आवाज TV लाईक करा. धन्यवाद. आज आहे 1 मार्च 2026.